हरिओम. आज रविवार 22 फेब्रुवारी 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. निर्हेतुक कर्मात भगवंत. ऐकूया त्यांचे विचार. ते सांगतायत, खरोखर आज आपल्याला आपलं अंतरंग ओळखण्याची खरी गरज आहे. सत्कर्म असो किंवा दुष्कर्म, हेतूवर सर्व काही अवलंबून असतं. पुष्कळ पुण्यकर्म केली आणि काहीतरी विषयाचा हेतू मनात धरला तर काय उपयोग. काबाड कष्ट खूप केले, बायका पोरत टाकून बाह्यांगाने कितीही केले तरी मन जोपर्यंत तिथे नाही तोपर्यंत राम नाही भेटणार. मनाला भगवंताची तळमळ लागली तरच त्याचा उपयोग. निर्हेतुक कर्मात भगवंत असतो आणि म्हणून आपली कर्म तशी करावीत. खरं पाहता प्रापंचिक एवढे काबाड कष्ट साधकाला पारमार्थिकाला नसतात. प्रपंचाच्या काबाड कष्टापेक्षा निम्म्याने जरी भगवंताकरता केलं ना तरी खूप फायदा पदरात पडेल. ज्या स्थितीत भगवंताने आपल्याला ठेवलंय त्या परिस्थितीतून त्याला ओळखणं सहज शक्य आहे. पण आपण विषयाकडे दृष्टी ठेवून कर्म करतो आणि भगवंत भेटत नाही म्हणून दुःखी होतो. याला काय करणार. दैत्य दानवाने भगवंताची तपश्चर्या केली आणि समर्थानेही केली. दानवाने हेतू धरून केली, त्यामुळे त्यांना हेतूचा विषयाचा लाभ झाला, परंतु भगवंत अंतरला. या उलट समर्थांना भगवंताशिवाय दुसरा कशाचाही लाभ नको होता आणि त्या लाभातच त्याने सर्वस्व मानलं. उत्कट अशा प्रेमामुळे भगवंताचा ध्यास लागतो. भगवंताला पाहून तू भेटलास, आता मला काही नको अशी वृत्ती झाली पाहिजे, तरच मी पण मरेल. भगवंताचा हात तर पुढे आहेच, आपलाच हात त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. बुद्धीपेक्षा आणि पैशापेक्षा सदाचरणाचं वजन जास्त असतं. सदाचरण असून भगवंताची निष्ठा असेल आणि आहे त्या परिस्थितीत समाधान ठेवण्याची सवय असेल तर प्रापंचिक सुख लाभतं. सुख हे कुठूनही उत्पन्न करायचं नाही, ते करायचं नसून ते आपल्या वृत्तीमध्ये असतं. मी भगवंताचा आहे, तसंच सर्वजण भगवंताचे आहेत आणि म्हणून भगवंतावर प्रेम केलं की सर्व जगावर प्रेम बसेल. ज्याप्रमाणे भगवंताच्या प्रसादामध्ये एखादा कडू बदाम आला तर तो आपण खातो की नाही, त्याप्रमाणे भगवंताने एखाद्या वेळी दुःख दिलं तर त्या आनंदाने सोसायला पाहिजे. चिकित्सा थोडी बाजूला ठेवून भगवंताचं आपण स्मरण करावं. अंतःकरणाची शुद्धी नामाशिवाय नाही होणार. नामाप्रते काही नाही हे एकदाच ज्यांच्या मनाने घेतलं त्याला दुसरं काही सांगावं लागत नाही. मीठ म्हणून जरी साखर खाल्ली तरी साखरेची गोडी आल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत जरी नाम घेतलं तरी ते आपल्याला तारकच ठरेल, यात शंका नाही. ज्याच्या मागे उपासनेचा जोर आहे तोच जगात खरं काम करतो. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.